और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली पूर्वेकडे काही भागांमध्ये महानगर गॅस कनेक्शन सुरू झालं असलं तरी डोंबिवली पश्चिमेकडे अद्याप ही सेवा सुरू झालेली नाहीये। यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। 2 वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेकडे गॅस पाईपलाईन टाकण्यात आली होती, मात्र आजपर्यंत कनेक्शन सुरू झालेलं नाही आणि या पाईपलाईनला आता गंज लागू लागलाय अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे। या मुद्द्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी डोंबिवली पश्चिमेकडील जनतेवर हा अन्याय का असा सवाल उपस्थित केला। दोन्ही भागांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली असूनही फक्त पूर्वेला सुविधा देणे हे दुजाभावाचं लक्षण आहे अशी भावना लोकांमध्ये आहे। डोंबिवली पश्चिमेला तात्काळ गॅस कनेक्शन सुरू करावे, पाईपलाईनच्या देखभालीकडे लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे। खरं तर गेल्या 2 वर्षापासून मी साधारण 23च्या एंडिंग पर्यंत मी सांगेल डोंबिवली शहरामध्ये म्हणजे खास करून पश्चिममध्ये पाईपलाईनची सगळं कनेक्शन वगैरे केलेलं नाही आहे, फक्त पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे। परंतु आम्ही प्रतीक्षेत होतो की कधी चालू करणार। जेव्हा आम्ही मागच्या वेळेस पत्रव्यवहार केला तेव्हा त्यांनी काही ठराविक ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून अंबिकानगर असेल किंवा अजूनही त्याच्या भावे हॉलचा परिसर असेल तिथं त्यांनी चालू केलेली आहे, परंतु बाकी इतर जो 95% परिसर आहे हा असाच अजूनही लोकांच्या त्या प्रतीक्षेमध्ये आहे की कधी चालू करणार म्हणून। आणि ती पाईपलाईन अक्षरशः सडलेली आहे। आम्ही स्वतः पाहणी केली आणि वारंवार त्या महानगर गॅसवाल्याला विनंती केली, परंतु मला असं वाटते ही विनंती करून चालणार नाही, कारण जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरेचा त्यांना दांडा भेटणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही। आज ही सुरुवात आहे, आज त्यांना फक्त हा इशारा आहे। उद्या या काही दिवसात जर यांनी चालू केली नाही तर जिल्हा प्रमुख साहेब आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अख्ख्या डोंबिवली शहरामध्ये रान उठवेल आणि रानच उठवणार नाही तर त्यांना तडीच उत्तर देण्यासाठी आणि त्यांना भाग पाडणारं चालू करण्यासाठी। या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन, आज जे हे चाललंय डोंबिवलीतील नागरिक त्रस्त आहेत। आमच्या माता भगिनी वारंवार या विषयावर आमच्याकडे मागणी करतात की कधी चालू होणार आहे म्हणून। 8 दिवस सिलेंडर भेटत नाही। जय महाराष्ट्र। मी डोंबिवली पश्चिमची शाखा संघटिका अर्चना पाटील। मी आपल्याला एवढं सांगू इच्छिते 2 वर्षापासून आपल्याकडे हे जे काही पाईपलाईनचे कामं झालेत पण अजूनही गॅस पुरवठा झालेला नाही आहे। तेही पाईपलाईन फक्त मोठ्या कॉम्प्लेक्समध्येच झाले, छोट्यानी तिकडे अजून त्यांचं काम काहीच नाही। आम्ही अजून किती दिवस वाट बघायची की गॅस असे येणार कधी, भरणार कधी असं। आमच्या आणि भगिनी ज्या आहेत ज्या कामावर जातात काय करतात त्यांचे खूप मोठे प्रॉब्लेम होतात। जर तुम्ही आम्हाला आशा दाखवलीच आहे पाईपलाईनची तर ते लवकरात लवकर सुरुवात करावी अशी आमची अपेक्षा आहे। 8 दिवस सिलेंडर येत नाही। जर वेळेत उपाययोजना झाली नाही तर स्थानिक पातळीवर मोठं आंदोलन उभं करण्यात येईल असा इशाराही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी दिलाय। रोशनी खोत, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।